नमस्कार मित्रांनो, मी योगेश लांडगे, एज्युकेशन भारत नो युअर जर्नी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की स्कॉलरशिप संदर्भात वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आपल्याकडे आहेत, जे की राज्य सरकार आणि भारत सरकार या दोन्ही मिळून देतात किंवा स्पेशल त्यांच्या आपल्या स्कॉलरशिप्स असतात. तशीच एक स्कॉलरशिप आहे जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि ह्या स्कॉलरशिप स्पेशली हायलाईट करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला 9व्या वर्गापासूनच तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळते. तर ₹12,000 म्हणजेच तुम्हाला ₹12,000 पर वर्षी दरवर्षी तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी काय क्रायटेरिया लागतो, काय एलिजिबिलिटी लागते, त्या संदर्भात एक शॉर्ट इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठीच मी हा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. तर चला बघूया की या एज्युकेशन मध्ये स्कॉलरशिप कुठली आहे. तर पहिली स्कॉलरशिप जी मी तुम्हाला या संदर्भात सांगणार आहे, ही स्कॉलरशिप 9 ते 12 म्हणजे 4 वर्षासाठी जे विद्यार्थी 9व्या वर्गामध्ये 10व्या वर्गात 11वी 12वी शिकतात त्यांच्यासाठी ती स्कीम आहे. बट स्पेशली तुम्हाला अप्लाय करत असताना तुम्हाला 7 म्हणजे 7व्या वर्गात किंवा 8व्या वर्गात करायचे आहे. तर ह्या स्कीमचं नाव आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप. तर ही स्कॉलरशिप डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या थ्रू दिली जाते. ओके. द अमाऊंट सांगितलेलं आहे की ₹12,000 दर वर्षाला तुम्हाला दरवर्षी तुम्हाला मिळणार आहे वर्षाकाठी, आणि तेही 4 वर्षापर्यंत. 4 वर्षापर्यंत म्हणजे कधी 9व्या वर्गापासून तुम्हाला ती स्कॉलरशिप स्टार्ट होईल. 10व्या वर्गाला रिन्यू करता येईल, 11वी वर्गाला रिन्यू करता येईल आणि 12वी वर्गाला रिन्यू तुम्हाला करता येईल. तर इथे जे एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला या संदर्भातली थोडीशी माहिती देतोय की साधारण 1,00,000 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे पूर्ण भारतामधून दिल्या जाते आणि त्यातला काही कोटा हा महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा आहे. तर अतिशय चांगली अशी स्कीम तुम्हाला मिळते आणि साधारण नाही म्हटलं तरी आपल्याच राज्यामध्ये साधारण 10 ते 15,000 स्टुडंटला ही स्कॉलरशिप मिळू शकते. स्टेट वाईज त्यांनी कोटा एक क्रिएट केलेला आहे, त्यानुसार तुम्हाला मिळणार आहे. तर काय याच्यासाठी क्रायटेरिया असं दिलेलं आहे की पहिला क्रायटेरिया मेन क्रायटेरिया आहे की जे काही पालकाचं उत्पन्न आहे ते 1.5 लाखापेक्षा कमी असावं. म्हणजे साधारण 1.5 लाख मॅक्सिमम उत्पन्न दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नसावं. आणि हा इयरली बेसिस असल्यामुळे तुम्हाला दरवर्षी तुम्हाला तो मुलगा स्टडी केलेली असेल म्हणजे त्याने तो त्या विद्यार्थी शाळेमध्ये जातो, ॲडमिशन घ्यायला पाहिजे 9व्या वर्गामध्ये. आणि मग ती जी ॲडमिशन आहे ती कुठल्याही गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट एडेड स्कूल आणि कॉलेजेससाठी अप्लाय आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एखाद्या नॉन एडेड किंवा गव्हर्नमेंट एडेड स्कूलमध्ये शिकत आहे, फक्त गव्हर्नमेंट स्कूललाच नाही तर नॉन गव्हर्नमेंट स्कूल गव्हर्नमेंट एडेड स्कूलला सुद्धा ती लागू आहे. तर जसं मी म्हटलं की 9व्या वर्गापासून तुमची स्टार्ट होईल आणि ती 10व्या वर्गामध्ये रिन्यू तुम्हाला करावं लागेल, 11वीमध्ये गेल्यानंतर रिन्यू करावं लागेल आणि 12वी. अतिशय सोपी प्रोसेस आहे, सर्व काही ऑनलाईन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही ऑफिसेसमध्ये किंवा कार्यालयामध्ये जायची गरज नाही. सर्व काही आपण इथूनच घर बसून आपण ऑनलाईन करू शकतो. तर चला बघूया पुढचे काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर इथे जसं की म्हटलेलं आहे की 12,000 दरवर्षी तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे महिन्याला ₹1,000 मिळणार आहे. तर याच्यासाठी एक सेपरेट एक्झामिनेशन कंडक्ट करतात, जे की स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये तुमचे एक्झामिनेशन आहे. जरी ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तरी सुद्धा तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येईल. तर यासाठी काय प्रोसिजर आहे, तर प्रोसिजर सिलेक्शन प्रोसिजर फॉर सिलेक्शन ऑफ द स्टुडंट. मग याच्यासाठी काय आहे, तुम्ही कसं सिलेक्शन करणार. तर सिलेक्शनसाठी त्यांनी दोन एक्झामिनेशन्स घेणार. एक आहे मेंटल एबिलिटी टेस्ट ज्याला मॅट म्हणतो आपण, आणि स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याला सॅट. म्हणजे एक भौतिक चाचणी ही एक परीक्षा होईल आणि दुसरी एक परीक्षा होईल जी की तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड, म्हणजे तुम्ही ज्या वर्षात शिकतात. स्पेशली जेव्हा तुम्ही 7व्या वर्गात आणि 8व्या वर्गात शिकता त्यावेळेसच तुम्हाला ती एक्झामिनेशन तुम्हाला करता द्यायची. 9व्या वर्गामध्ये तुम्हाला ती मिळणार आहे. इथे एक आणखी एक आहे की तुम्हाला एक्झामिनेशन ही 7व्या किंवा 8व्या वर्गात असतानाच द्यायची आहे, म्हणजेच तुम्हाला 9व्या वर्गामध्ये ती स्कॉलरशिप मिळेल. ओके. तर मिनिमम क्रायटेरिया जो दिलेला आहे की 7व्या वर्गामध्ये तुम्ही जर एक्झामिनेशन देत असाल तर तुम्हाला 55% हा क्रायटेरिया तिथे दिलेला आहे. आणि SC/ST त्यांनी 50% रिलॅक्सेशन दिलं आहे, म्हणजे त्यांना 50%. ओके. तर 55% मार्क्स हे तुम्हाला 7व्या वर्गामध्ये असायलाच पाहिजे.
जर तुम्ही 8व्या वर्गामध्ये देत असाल तर तुम्ही 7वीचे मार्क्स 55% असणं गरजेचं आहे. ओके, हा एक क्रायटेरिया त्यांनी म्हटलेला आहे. दुसरा असा क्रायटेरिया की रेग्युलर स्टुडंट असणं गरजेचं आहे, तुम्ही रेग्युलर स्टुडंट पाहिजे. ओके, तर पहिली आपण टेस्ट बघूया की बौद्धिक चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. तर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 90 प्रश्न विचारले जातील आणि तेही प्रश्न MCQ टाईप आहे. MCQ टाईप म्हणजे काय, मल्टी चॉईस क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 किंवा 3 ऑप्शन दिले जाईल आणि त्या 4 पैकी तुम्हाला एक चॉईस करायचा आहे. प्रश्न दिलेला असेल आणि त्याच्यासाठी 4 तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असेल. ओके, तर यामध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला सहसा विचारले जात आहेत, जसं की मी सांगितलं की बौद्धिक चाचणी. याच्यामध्ये तुम्हाला मेटा कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज, जसं की रिझनिंग टाईप म्हणजे कारण द्या यासारखं, क्रिटिकल थिंकिंग, एक कॉम्प्लिकेटेड सिस्टीम्स असेल त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं राहील. त्यानंतर तुम्ही ॲनॉलॉजी करू शकता, क्लासिफिकेशन आहे. ओके, न्यूमेरिकल सिरीजच्या रिलेटेड आहेत, मीन्स जस्ट लाईक देर इज अ नंबर इन सिरीज, जसं की नंबर दिलेला आहे, 1 दिलेला आहे, 3 दिलेला आहे, 5 दिलेला आहे, तर पुढचा नंबर किती, सो 1 3 5, सो डेफिनेटली इट विल बी 7. सो लाईक दिस वन न्यूमेरिकल सिरीज. पॅटर्न परसेप्शनच्या म्हणजे पॅटर्न, काही वेगळ्या पॅटर्नचे तुम्हाला जसं स्क्वेअर देईल, ट्रायंगल देईल, सर्कल देईल, देन व्हॉट इज द नेक्स्ट, तर त्या टाईपचे तुम्हाला येऊ शकतात. हिडन फिगर्स, काही फिगर्स हिडन असणार आणि त्याच्यात तुम्हाला ओळखायचे की त्याच्यामध्ये कुठली फिगर. सो व्हॉट वी कॉल इट इज बौद्धिक चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट तुम्हाला द्यायची. आणि ही 90 क्वेश्चन 90 मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमची किती फास्ट तुमची IQ आहे आणि किती फास्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता, त्यावर तुमचं एक्झामिनेशन स्कोअर आणि क्रॅक करता येईल. नंतरची जी आहे ती स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. इथे सुद्धा 90 क्वेश्चन तुम्हाला दिलेले असेल. ते सुद्धा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, म्हणजेच तुम्हाला MCQ टाईप दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे त्यामध्ये तुमचा मेन सब्जेक्ट जो 7व्या आणि 8व्या वर्ग, स्पेशली हा जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्टसाठी, तो 7व्या आणि 8व्या वर्गाचा दिला आहे. म्हणजे तुम्ही 7व्या वर्गामध्ये तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता किंवा 8व्या वर्गामध्ये देऊ शकता. तर मग 7वीचा आणि 8वीचा या दोन्ही याचा एकत्र सिलेबस घेऊन त्यांनी सायन्स, सोशल स्टडीज आणि मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टवर भर दिलेला आहे आणि त्या सब्जेक्टच्या रिलेटेड त्याने तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारला. अल्टिमेटली तुम्हाला तुम्ही शिकत असलेल्या 7व्या आणि 8व्या वर्गाच्या विषयातले क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहे. आता ह्या दोन्ही टेस्ट जे आहे हे 90 क्वेश्चन्स असणार, म्हणजे प्रश्न असणार आणि 90 मिनिटामध्येच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिट मिळालं आहे. आणि ही दोन्ही एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही पास व्हाल त्यानंतरच तुम्ही त्या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल असाल. इलिजिबल म्हणजे काय, फक्त तुम्ही तिथे ग्राह्य धराल आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला मेरिट, त्या टेस्टमध्ये असलेली लिस्ट, मेरिट लिस्ट, त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. जर तुम्ही त्या लिस्टमध्ये सपोज जर आपण असं बघूया की 1 लाख स्टुडंट्स आहेत, त्या 1 लाख स्टुडंटमधून महाराष्ट्र स्टेटला आपल्याला 10,000 स्टुडंटची स्कॉलरशिप मिळत आहे. मग तुमचा ॲटलिस्ट 10,000वा नंबर तरी हवा आहे त्या लिस्टमध्ये, तरच तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळेल. म्हणजे फक्त तुम्ही क्रॅक झालाय, तुम्ही एक्झामिनेशन पास झाला तर तुम्हाला मिळेल असं नाही. तर इथे दिलेले जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तर मेन क्रायटेरिया हाच आहे की 40% मार्क्स त्या टेस्टमध्ये असणं गरजेचं आहे, पहिल्या क्रायटेरिया, तरच तुम्ही इलिजिबल असाल. अदरवाईज जर मुलं जास्त 40%च्या खाली असेल तर ती स्कॉलरशिप दिल्या जात नाही, तो इलिजिबल राहणार नाही. ओके, आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी त्यांनी 32% मार्क्स दिलेला आहे, दॅट इज अ पासिंग मार्क्स. ओके, आणि त्यानंतर आणखी एक सांगितलेलं आहे त्यांनी की जेव्हा तुम्ही क्लास 8 एक्झामिनेशन पास व्हाल तर त्या 8व्या वर्गामध्ये तुम्हाला 55% असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 55% मिळायचे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 7वीमध्ये असताना किंवा 8वीमध्ये असताना तुम्ही काय करणार, टेस्ट देणार. टेस्ट दिल्यानंतर तुम्ही स्कोअर करणार. ओके, त्यानंतर जेव्हा तुम्ही 8 स्टँडर्डला जाल, जेव्हा तुम्ही 7th असाल परीक्षा दिली किंवा 8ला असाल आणि 9व्या वर्गामध्ये जात असाल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला 55% हे मिळूनच आहे. म्हणजे क्रायटेरियामध्ये सांगितल्याप्रमाणे 7व्या आणि 8व्या वर्गात ॲटलिस्ट तुम्हाला 55% गरजेचं आहे. आणि रिलॅक्सेबल 5% जे दिलेलं आहे ते SC आणि ST कॅटेगरीसाठी दिलेलं आहे. ओके, तर ही स्कॉलरशिप, डिस्बर्समेंट ऑफ स्कॉलरशिप म्हणजे कशी मिळणार तुम्हाला स्कॉलरशिप. ही स्कॉलरशिप पूर्णपणे तुमच्या बँक अकाउंटला जमा होते, जे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुमच्याकडे अकाउंट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे म्हणजे कोणाकडे, स्टुडंटकडे. पॅरेंट्सचं अकाउंट चालत नाही, ते स्टुडंटचं फक्त अकाउंट हवं आहे.
स्टुडंटच्या अकाउंटमध्येच तुम्हाला ऑनलाईन त्याच्यामध्ये पैसे जमा होईल, तुम्ही जर त्या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल असाल तर, आणि तुम्ही त्या स्कॉलरशिपमध्ये हे झाला तर. मग SBI व्यतिरिक्त कुठली बँक आहे का, तर आहे. फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया हीच बँक नाही, या व्यतिरिक्त पब्लिक सेक्टर बँक म्हणजे कुठलीही बँक, वेदर इट इज बँक ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट बँक, वेदर इट इज दी महाराष्ट्र बँक, वॉट एव्हर, त्या पब्लिक सेक्टरच्या जेवढ्या कुठल्या असेल त्या, आणि शेड्यूल बँक म्हणजे इथे प्रायव्हेट बँकचा तुम्हाला काढता येणार नाही अकाउंट, तुम्हाला फक्त SBIचं किंवा पब्लिक सेक्टर बँक, कुठल्याही पब्लिक सेक्टर बँकचं तुम्ही अकाउंट काढू शकता. ते क्रायटेरिया जो दिलेला आहे 55% जसं मी सांगितलं आहे, हा कुठला आहे, म्हणजे तुम्हाला आता असं कुठलं आहे की तुम्ही एक्झामिनेशन क्रॅक झाला 7th आणि 8th स्टँडर्डमध्ये तुम्हाला 55% आणि 50% म्हणजे SC कॅटेगरीसाठी तुम्हाला मिळालेले आहे, आणि आता जेव्हा तुम्ही 9व्या वर्गामध्ये जाल तेव्हा तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळालेली असेल, आणि यानंतर 9वी 10वी 11वी 12वी या तिन्ही वर्षामध्ये तुम्हाला रिन्यू करायची आहे. पण ती रिन्यू कधी होईल, जेव्हा तुम्हाला 9व्या वर्गामध्ये स्कॉलरशिप मिळाल्यानंतर, जेव्हा 9वी क्रॅक म्हणजे एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला 9व्या वर्गामध्ये 55% मिनिमम मार्क्स असणं गरजेचं आहे. सोबतच जेव्हा तुम्ही 10वी नंतर 11वीला जेव्हा ॲडमिशन्स घ्याल त्यावेळेस सुद्धा 11वीमध्ये तुम्हाला 55%चा क्रायटेरिया दिलेला आहे, आणि जेव्हा तुम्ही 10व्या वर्गाला 60% म्हणजेच 9वी आणि 11वी वर्गात तुम्हाला 55% मार्क्स मिळणं गरजेचं आहे, आणि जेव्हा तुम्ही 10व्या वर्गाला जर एक्झामिनेशन द्याल त्यावेळेस तुम्हाला 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजेच इथे 55%, 9वी आणि 11वी, आणि 10वीसाठी 60% हे मिनिमम आहे, तरच तुमची स्कॉलरशिप ही कंटिन्यू होईल, अदरवाईज तिथे तुमची डिस्कंटिन्यू होईल. म्हणजे सपोज जर तुम्हाला 9व्या वर्गामध्ये 45% जर मार्क्स मिळाले असेल तर तुम्हाला ती 10व्या वर्गामध्ये मिळणार नाही. तसंच तुम्हाला जर 10व्या वर्गामध्ये 60च्या खाली जर मार्क्स मिळेल तर तुम्हाला 11व्या वर्गामध्ये तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळणार नाही, तिथनं इरेग्युलर होईल. आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी त्यांनी आणखी प्लस हे दिलेलं आहे की 5% त्याच्यात रिलॅक्सेशन दिले, म्हणजे इथे 50% आणि इथे 55%चा क्रायटेरिया दिलेला आहे. ओके, द जनरल एलिजिबिलिटी कंडिशन्स काय आहे ते, एक तर गुड कंडक्ट, मेंटेन्स गुड कंडक्ट इन स्कूल और कॉलेजेस, यू नीड अ सर्टिफिकेट, तुम्हाला सर्टिफिकेशन घ्यायचं आहे फ्रॉम द हेड ऑफ द इन्स्टिट्यूट और द कॉलेजेस. ओके, रेग्युलर स्टुडंट असणं गरजेचं आहे, कुठल्याही प्रकारची लीव्ह तुम्हाला घेता येणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा 9वी ते 12वी या दरम्यान कुठेही तुमचा गॅप नसायला पाहिजे, हा एक अतिशय महत्त्वाची कंडिशन आहे. त्यानंतर जेव्हा स्टुडंट 8व्या वर्गात जातो टू 9th, त्यांनी तरच तो इलिजिबल आहे, म्हणजे 8व्या वर्गातून तुम्हाला 9व्या वर्गात जाणे गरजेचं आहे, आणि 9व्या वर्गापासून तुम्हाला स्टार्ट होईल ती स्कॉलरशिप. सोबतच आणखी एक क्रायटेरिया असा दिला आहे की 9वी आणि 10वीमध्ये आपण स्कूलमध्ये असतो त्याच्यावेळेस आपण, आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्शन चेंज होते आपल्या एज्युकेशनची, म्हणजे जसं की तुम्ही 10व्या वर्गानंतर तुम्ही इलिजिबल असता डिप्लोमासाठी. सपोज जर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलीत अशा वेळेस ती स्कॉलरशिप डिस्कंटिन्यू, कारण ही स्कॉलरशिप फक्त 9वी 10वी 11वी आणि 12वीसाठी दिली. जर तुम्ही 11वी आणि 12वीला ॲडमिशन घेत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही डिप्लोमा आणि कुठल्याही सर्टिफिकेट कोर्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर अशा वेळेस तुम्हाला ती स्कॉलरशिप डिस्कंटिन्यू, म्हणजे तुम्हाला 9वी आणि 10वी वर्गामध्ये मिळेल, बट 11वी आणि 12वीसाठी आज तुम्ही घेतलेली नाही, डिप्लोमाला घेतली आहे म्हणून तुम्हाला मिळणार नाही. जसं की काही मुलं ITIसाठी जातात, काही मुलं व्होकेशनल ट्रेनिंगसाठी जातात, तर अशा वेळेस त्यांना ती स्कॉलरशिप मिळत नाही. याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्ही या साईटवर जाऊन तुम्ही बघू शकता, तुमच्या स्कूल्समध्ये पण माहिती मिळू शकते, याची पूर्ण डिटेल्स देऊ शकतात. सोबतच तुम्ही या साईटवर गेला https:/scholarship.government.in ओके GOE.in या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. सोबतच ही एक लिंक दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या स्कीमबद्दल, ज्याचे नाव आहे नॅशनल मिस कम मेरिट स्कॉलरशिप, तर याच्याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला त्यावर मिळेल. एक शेवटी हायलाईट्स करण्यासारखी म्हणजे ह्या स्कॉलरशिप ही 31/12/2020 म्हणजे ही स्कॉलरशिप तुम्ही अप्लाय करू शकता फक्त 31 डिसेंबर 2020 पर्यंत. तर लवकरात लवकर तुम्हाला ह्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे, आणि त्यानंतर एक्झामिनेशन्स आणि बाकी प्रोसिजर असेल. मात्र तुम्हाला ऑनलाईनच इथे ॲप्लिकेशन आहे, या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. सोबतच इव्हन नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल की हाऊ टू ओपन डू द न्यू रजिस्ट्रेशन, नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं स्कॉलरशिपसाठी, त्याच्या संदर्भात मी एक व्हिडिओ नंतर तुम्हाला यानंतर पोस्ट करणारच आहे.
तर ही एक डेट तुम्ही लक्षात ठेवा, 31/12/2020 या वर्षासाठी. ओके, जे विद्यार्थी 7व्या आणि 8व्या वर्गामध्ये असेल त्यांच्यासाठी ही स्कीम यावर्षी लागू आहे, कारण पुढल्या वर्षी ते 9व्या वर्गामध्ये जाणार आहेत, म्हणून आताच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बघा, तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज आणि काही जर डाऊट्स असेल तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये माझ्या क्वेरीज टाकू शकता आणि नक्कीच त्या क्वेरीजचं मी निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.